हत्तीरोग हा कुणाचाही दोष नाही। हत्तीरोग हा आजार क्युलेट डासाच्या मादीमुळे पसरणारा एक गंभीर आजार आहे। सुरुवातीला लक्षणं दिसत नाही, कारण या आजाराचा अधिशयन काळ 18 महिने ते 5 वर्षापर्यंत असतो। पण वेळेस उपचार झाला नाही तर हात पाय जनेंद्रिय यावर कायमची सूज येऊन व्यक्ती आयुष्यभर अपंगत्वाच्या छायेत जगतो। हत्तीरोगाचा संसर्ग मच्छराच्या चावामुळे होतो, म्हणूनच यावर उपचारासोबतच प्रतिबंधात्मक तितकाच महत्त्वाचा आहे। हत्तीरोगापासून बचावासाठी सरकारतर्फे राष्ट्रीय हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत IDA-MDA सार्वत्रिक औषध उपचार मोहीम पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 6 जिल्हे व 16 तालुक्यात राबवली जात आहे। या मोहिमेत आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर आपल्या घरी येऊन हत्तीरोगाविरुद्ध गोळ्या देतील। या गोळ्यामध्ये DEC म्हणजे डायथिलाकार्बमायझिन, आयव्हरमेक्टिन आणि अल्बेंडाझोल या गोळ्या खायला पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्या एकाच दिवशी आरोग्य कर्मचाऱ्या समोर खाणे आवश्यक आहे। त्यामुळे शरीरात असलेले हत्तीरोगाचे जंतू म्हणजेच मायक्रोफायलेरिया नष्ट होतील, त्यामुळे रोगाचा प्रसार थांबतो। हत्तीरोगापासून बचावासाठी उपाययोजना म्हणून मच्छरदाणीचा वापर करायला पाहिजे, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला पाहिजे आणि आरोग्य कर्मचाऱ्याला सहकार्य करायला पाहिजे। आज घेतलेली एका वेळीची गोळी उद्या आयुष्यभराच्या त्रासापासून वाचू शकते। म्हणूनच सर्व नागरिकांना आव्हान आहे की IDA-MDA मोहिमेत दिल्या जाणाऱ्या गोळ्या भीती न बाळगता विश्वासाने घ्यायला पाहिजे आणि हत्तीरोगमुक्त भारत घडवण्यासाठी सहकार्य करायला पाहिजे। शेवटी एक मन लक्षात ठेवूया, वेळीच केलेला उपचार आयुष्यभराचा त्रास टाळतो। तर चला आपण सर्व मिळून हत्तीरोगाला कायमचा निरोप देऊया।